आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर गंभीर आरोप केलाय। एपीएमसी मधील दुकान गाळ्यांमध्ये 4,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। शशिकांत शिंदेंसह तत्कालीन संचालकांनी घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला। शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर हा गंभीर आरोप केलाय। पणन विभागाने गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणीही महेश शिंदेंनी केली। तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह तत्कालीन संचालकांनी बांधल्या गेलेल्या दुकान गाळ्यांमध्ये 4,000 कोटींचा घोटाळा केला असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी केलाय। याबाबत राज्य सरकार आणि पणन विभागाने तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेत हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करावी अशी मागणीही आमदार महेश शिंदेंनी केली। नुकत्याच सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे यांची घोषणा झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये शिंदे गटाचे आमदार आणि शशिकांत शिंदे यांचे प्रतिस्पर्धी महेश शिंदेंनी हा आरोप केला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। मी आरोप नाही केले तर कोर्टामध्ये ते सिद्ध झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी ही चौकशी इनिशिएट केली होती। ज्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त 5 लाख रुपयाला 1,000 स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकला आहे हे चुकीच्या पद्धतीने केलं गेलं। हे मी नाही म्हणलं, हे हायकोर्ट म्हणतंय। म्हणून हायकोर्टाने यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।